ती म्हणजे देशातल्या सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर तीनही सैन्य दलांचे प्रमुख संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत। लष्कर प्रमुख जनरल बिपिन रावत, नौदल प्रमुख ॲडमिरल सुनील लांबा आणि वायुसेना प्रमुख एअर चीफ मार्शल बिरेंद्र धनोआ हे सगळेजण बैठकीला उपस्थित राहणार आहेत अशी माहिती कळते आहे। एक महत्त्वपूर्ण बैठक सध्या राजधानीमध्ये सुरू आहे। आपल्याला माहिती आहे, भारत-पाक सीमेवरच्या तणावामुळे सातत्यानं राजधानीतल्या घडामोडींना वेग आलेला आहे आणि त्यातलीच ही एक महत्त्वाची घडामोड म्हणायला हवी। पाकसोबतच्या वादानंतर ही एक महत्त्वाची बैठक आता सुरू झाली आहे अशी माहिती कळते आहे। आणि यामध्ये निर्मला सीतारामन ज्या प्रमुख आहेत सैन्य दलांच्या आणि संरक्षण मंत्री आहेत निर्मला सीतारामन यांच्या भेटीसाठी तीनही सैन्य दलांचे प्रमुख हे आता त्यांच्या भेटीसाठी दाखल झाले। समझोता एक्सप्रेस पाकिस्तानकडून रद्द करण्यात आली अशी माहिती कळते। पाकिस्तानात त्यांच्या 27 प्रवाशांना प्रवेश दिलेला नाही असे आत्ताचे अपडेट्स कळत आहेत। अटारी सीमेवर पाकिस्तानचे सगळे प्रवासी अडकून पडलेले। पाकिस्तानने समझोता एक्सप्रेस ही रद्द केलेली आहे अशी माहिती कळते। आपल्याला माहिती आहे, एक महत्त्वाचा दुवा मानली जाते समझोता एक्सप्रेस आणि तीच बंद करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे आपल्याच देशातल्या नागरिकांना आता प्रवेश द्यायला पाकिस्तानने नकार दिलेला आहे। त्यांचे 27 प्रवासी आता अटारी सीमेवर अडकलेत अशी माहिती सध्या कळते आहे। त्यामुळे समझोता एक्सप्रेसला एकीकडे ब्रेक लागलाय अशी माहिती कळते। समझोता एक्सप्रेस वेळेवर निघाली होती पण तिला अटारीमध्ये थांबवण्यात आलेला आहे आणि सध्या गेल्या काही वेळापासून समझोता एक्सप्रेस अजूनही अटारीमध्येच आहे अशी माहिती सध्या कळते आहे। आपण बघतोय काही दृश्य देखील आपण बघतो आहोत। समझोता एक्सप्रेस पाकिस्तानकडून रद्द करण्यात आलेली आहेत आणि या ट्रेनला या एक्सप्रेसला पाकिस्तानमध्ये प्रवेश करू देण्यात आलेला नाही अशी माहिती कळते आणि त्यामुळे अटारी सीमेवर पाकिस्तानचे प्रवासी आता अडकून पडलेले आहेत। आपण बघतोय भारत-पाक सीमेवरचे तणावाची परिस्थिती गेल्या काही दिवसांपासून आहे आणि त्यानंतर एक घडामोडींना वेग येतो आणि त्यातली एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय, समझोता एक्सप्रेस अजूनही अटारीमध्येच आहे।